भरतीसाठी धावताना तुटली आयुष्याची दोरी. पोलीस भरतीच्या शर्यतीवेळीच तरुणाचा मृत्यू. पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीत 1600 मीटर धावण्याची शर्यत पूर्ण करण्यासाठी अवघे 50 ते 60 फूट अंतर बाकी असतानाच चक्कर येऊन पडलेल्या तरुणाचा रुग्णालयात मृत्यू झाला. तुषार बबन भालके, वय 27, मूळ गाव कोठे, तालुका संगमनेर, जिल्हा नगर असे त्या तरुणाचे नाव आहे. गरीब कुटुंबातील तुषारने पोलिसात भरती होऊन आई वडिलांना चांगले दिवस दाखविण्याचे स्वप्न बाळगले होते. मात्र या स्वप्नपूर्तीच्या मार्गावर धावतानाच त्याच्या आयुष्याची दोरी तुटली. पुणे पोलिसांच्या भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणी सध्या शिवाजीनगर पोलीस मुख्यालय येथील कवायत मैदानावर सुरू आहे. शनिवारी सकाळी 8च्या सुमारास मैदानी चाचणी सुरू झाली. यात 800 ते 850 उमेदवार सहभागी झालेले होते. तुषारसह इतर उमेदवार धावत होते. तो खाली पडल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे निश्चित कारण समजले, अशी माहिती उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली. तुषार शेतकरी कुटुंबातील होता. त्याच्या मागे आई वडील बहीण असा परिवार आहे. त्याला पोलिसात भरती होण्याची तीव्र इच्छा होती. त्यासाठी तो 3 वर्षांपासून पुण्यात राहून तयारी करीत होता. 2 वर्षे त्याने एका खासगी ठिकाणी नोकरीही केली. शेतीतून फारसे उत्पन्न मिळत नसल्याने त्याचे आई वडील शेतमजुरीही करत होते. दुपारी 1-2-1:30 वाजल्याच्या सुमारास मला फोन आला आणि की तुषारला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे ससून रुग्णालयामध्ये. तर मी 15 ते 20 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी पोहोचलो. त्या ठिकाणी त्याला ॲडमिट केलेलं होतं ICU मध्ये. बट तिथे प्रॉपर ट्रीटमेंट मला अशी वाटली नाही. तर मी डॉक्टरांना रिक्वेस्ट केली की आपण इथून थोडं शिफ्ट करूयात किंवा दुसऱ्या प्रायव्हेट हॉस्पिटलला शिफ्ट करूयात. तर डॉक्टरांचं म्हणणं असं होतं की त्याचा BP ऑलरेडी 60वर आलेला आहे. तर इथून जर शिफ्ट करायचं ठरलं तरी पण रिस्क आहे, तर इथलीच ट्रीटमेंट चालू राहू द्यात. तर त्याच्यानंतर एक अर्ध्या ते पाऊण तासामध्ये ही बातमी ऐकायला भेटली की आमचा मित्र तुषार नाही राहिलेला. सरकारने कोणता अधिकारी तुम्हाला भेटायला आला होता का तिथे? त्या ठिकाणी अधिकारी वर्ग नक्कीच आलेला, बट कुठल्याही नातेवाईकाला ते भेटले नाहीत. त्यांनी फक्त त्यांची प्रोसेस पूर्ण केली की पोलीस ग्राउंडवरती पळत असताना एक विद्यार्थी पडले, तर त्यांची जी प्रोसेस आहे पोस्टमार्टम किंवा बाकीच्या ज्या प्रोसेस आहे त्यांनी त्या कम्प्लीट केल्या. त्या ठिकाणी जी मागणी एवढीच आहे. आमचा मित्र हा मागच्या 4 ते 5 वर्षापासून पोलीस भरतीची तयारी किंवा बाकीच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करत होता. बट त्याचं जर बॅकग्राऊंड बघितलं तर एकदम हालाकीची परिस्थिती आहे. शेतीवरती उदरनिर्वाह त्यांचा होता. तर पुण्यामध्ये काम करून तो माझा मित्र शिक्षण घेत होता आणि त्याचबरोबर ही परीक्षांची तयारी सुद्धा करत होता. बट आता माझी एवढी एकच मागणी आहे की त्याला सरकारकडनं योग्य ती त्याच्या परिवाराला मदत मिळावी